Students, today we will learn template number 4 in bridge course. Now, let us see what is the learning outcome of this activity. The learning outcome is writes a description of given process. म्हणजे दिलेल्या एखाद्या कृतीचं वर्णन आपल्याला करता येईल, शिकणाऱ्याला करता येईल, हा या कृतीचा उद्देश. Now, look at the instructions. Now these are the instructions for teacher or parents or facilitators. So these are not useful for you. Now we will turn on the instructions for students. Now there is a mistake in the PDF. या PDF मध्ये मिस्टेक झालेली आहे. या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या टीचरसाठी नाही आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहेत. तेच नाव रिपीट झालेलं आहे. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. हे तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. काय? ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. देन सेकंड, फाइंड द ॲक्शन्स हॅपनिंग इन द पिक्चर. चित्रात घडणाऱ्या क्रियांचा शोध घ्या, क्रिया किंवा घटनांचा शोध घ्या. अँड थर्ड, राईट सेंटेन्सेस डिस्क्रायबिंग ॲक्शन्स. कृतीचे वर्णन करणारी वाक्य लिहा. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. या तुमच्यासाठीच्या सूचना आहेत, विद्यार्थ्यांसाठीच्या. लेट्स ऑब्झर्व द पिक्चर. चला तर मग आपण हे चित्र बघूयात. हे चित्र थोडं मोठं करून घेऊ अजून आपण, म्हणजे आपल्याला ते चांगलं दिसेल. ओके, नाव यू कॅन सी द होल पिक्चर. Look at this. You can see the picture. There is a woman and a girl going towards the river. There is a small ship in the river. There is boat. The cow is browsing there. Then the farmer is going with his bullocks and so on. This is the picture. Now look at the solved activity. It is solved activity. Let's see what is the solved activity. चला तर बघूया सॉल्ट ॲक्टिव्हिटी काय आहे. नाव सी फॉर एक्झाम्पल ॲक्शन्स. नाव यू हॅव गिवन ॲक्शन वर्ड्स फ्लाईंग, ग्रेझिंग अँड वॉकिंग. व्हॉट आर द मिनिंग ऑफ इट? द मिनिंग ऑफ दीज वर्ड्स इज फ्लाईंग. फ्लाईंग म्हणजे उडणे. देन सेकंड वर्ड इज ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. ग्रेझिंग म्हणजे चरणे. देन वॉकिंग. वॉकिंग म्हणजे चालणे. असे या शब्दांचे अर्थ आहेत. ना द मॅन इज याच्यावरून वाक्य बनवलेत बघा. हे जे काही इथं ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत, म्हणजे कृतीयुक्त शब्द दिलेले आहेत, त्या कृतीयुक्त शब्दांवरून वाक्य बनवलेले आहेत. काय? दिस मॅन इज वॉकिंग आफ्टर अ बुल. म्हणजे माणूस बैलांच्या मागे चालत आहे. देन देर इज अ सेकंड सेंटेन्स. द काऊ इज ग्रेझिंग. ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. द काऊ इज ग्रेझिंग. गाय चरत आहे. अँड द थर्ड सेंटेन्स इज द बर्ड्स आर फ्लाईंग इन द स्काय. पक्षी आकाशात उडत आहे. नाव दिस इज द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून दाखवलेली आहे, सोडून दाखवलेली आहे. काय केलेलं आहे त्याच्यात? चित्रातील ॲक्शन वर्ड्स चित्रावरून शोधलेत आणि त्या ॲक्शन वर्डवरून वाक्य तयार केलेत. या ठिकाणी वाक्य तयार केलेत बघा. हे वाक्य तयार केलेत. यू विल हॅव टू कंडक्ट द सेम ॲक्टिव्हिटी. तुम्हाला पण हीच कृती करायची आहे. लेट्स सी व्हॉट इज द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी फॉर यू इज टू डू द प्रॅक्टिस ऑफ द सेम ॲक्टिव्हिटी. वरती आपण जी सॉल्व्ड कृती पाहिली त्याची आपल्याला सेम प्रॅक्टिस करायची आहे. व्हॉट इज द फर्स्ट? राईट द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम ॲक्शन्स हॅपनिंग ॲट युअर होम ऑर क्लास. तुमच्या घरात किंवा तुमच्या शाळेत किंवा वर्गात घडणाऱ्या कृतीयुक्त शब्दांची तुम्हाला यादी करायची आहे. आता मी तुमच्या माहितीसाठी काही लिहून दाखवलेत बघा इथं. स्लीप, ईट, वॉश हे एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलेले आहेत मी, की असे शब्द शोधायचे आहेत. आता ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला सोडवायची आहे
आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी स्वतः सोडवा, म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला शिकता येईल आणि जमेल. मग हे ॲक्शन वर्ड्स मी या ठिकाणी लिहिलेत. आता काय दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे बघा, राईट द सेंटेन्सेस बाय यूजिंग ॲप्रोप्रिएट ॲक्शन वर्ड. आता जो ॲप्रोप्रिएट ॲक्शन वर्ड तुम्ही घेतला, ॲप्रोप्रिएट म्हणजे जे आपण आत्ता वरती निवडलेत त्याच्यापैकीच, त्याच्यावरच वाक्य बनवायची आहेत. आता बघा, आता त्याच्यावर जर वाक्य बनवायची झाली तर मी हे वाक्य बनवलेले आहे. वी स्लीप ऑन द बेड. स्लीप हा ॲक्शन वर्ड घेतला, त्याच्यावरून वाक्य बनवलं मी, वी स्लीप ऑन द बेड. सेकंड सेंटेन्स इज वी ईट हेल्दी फूड. आता ईट हे ॲक्शन वर्ड घेऊन मी दुसरं वाक्य बनवलं, वी ईट हेल्दी फूड. अँड द थर्ड सेंटेन्स इज देअर मदर वॉशेस क्लॉथ्स, म्हणजे आई कपडे धुते. मग ह्या वरच्या हे जे वरती वाक्य होते, शब्द होते, ॲक्शन वर्ड्स, त्याच्यावरून मी हे वाक्य बनवलेत. मग तुम्ही पण असेच ॲक्शन वर्ड्स शोधायचे आहेत आणि त्याच्यावरून वाक्य बनवायचे आहेत. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी किंवा याला पूरक ॲक्टिव्हिटी काय आहे, फाइंड 10 ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. तुमच्या किंवा 5वीच्या पुस्तकातून 10 ॲक्शन वर्ड्स शोधायचे आहेत. देन सेकंड, यूज दोज ॲक्शन वर्ड्स इन युअर रेफरन्स, म्हणजे तुमच्या संदर्भासाठी, तुमच्या संदर्भात ती शब्द घ्यायचे आहेत किंवा ते वापरायचे आहेत. फॉर एक्झाम्पल स्लीप वेल, ईट इझिली, वॉश क्लेव्हरली, अशा प्रकारचे ते रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि हे केलं नाही तरी चालेल, पण 10 शब्द घेतल्यानंतर, 10 ॲक्शन वर्ड घेतल्यानंतर त्याच्यावरून 10 सेंटेन्सेस बनवा, जसे आपण या ठिकाणी बनवलेले आहेत तसे. असे 10 वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. ही तुम्हाला एक्सटेन्शन अतिरिक्त कृती या ठिकाणी दिलेली आहे. या वरील कृतीला पूरक कृती दिलेली आहे. नाव इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. तर मूल्यमापनात काय दिलेलं आहे बघा, मूल्यमापनात म्हटलेलं आहे म्हणजे तुमच्यासाठी आहे ते, राईट्स डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस ऑन एनी ॲक्शन फ्रॉम द टेक्स्ट बुक. म्हणजे पुस्तकातला कोणताही ॲक्शन वर्ड तुम्ही घेतला किंवा कोणतीही कृती तुम्ही बघितली तर त्याच्यावरून तुम्हाला डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस म्हणजे वर्णनात्मक वाक्य तुम्हाला तयार करता येतील आणि यायला पाहिजे. हे इव्हॅल्युएशन आहे. आता टेक्स्टबुक रेफरन्स दिलेला आहे या ठिकाणी, पेज नंबर 19 ऑफ इंग्लिश बुक 5, माय इंग्लिश बुक 5, पेज नंबर 19, 5वीच्या पुस्तकाचा पान नंबर 19 बघा. त्याच्यावर चित्र पिक्चर्स दिलेले आहेत आणि एक पेरू विकणारा आहे, एक गजरे विकणारे आहे, असे चित्र दिलेले आहेत तिथं. बघा तुम्ही, तुम्हाला ते चित्र वाचायला आवडतील, चित्र वाचायला शिका आणि डिस्क्राईब करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी, लास्ट वन, माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी व्हॉट डिड वी लर्न. या ॲक्टिव्हिटीतनं आपण काय शिकलो हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला याचं उत्तर हो मिळत नाही, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही ही ॲक्टिव्हिटी रिपीट करा. काय म्हटलं आहे, टुडे आय हॅव लर्न्ड ॲक्शन वर्ड्स. आज मी कृतीयुक्त शब्द शिकलो. शिकले का तुम्ही? हो, शिकलेत, त्यात काही संभ्रम नाही. देन सेकंड, व्हॉट इज सेकंड, टुडे आय हॅव लर्न टू डिस्क्राईब ॲक्शन्स. हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे वरील कृती करून, की तुम्ही एखादी कृती वर्णन करायला शिकलेत का, हे तुम्ही तुम्हालाच विचारा. आस्क युअर सेल्फ, कॅन यू डिस्क्राईब एनी ॲक्शन. तुम्ही एखादी कृती वर्णन करू शकता का, हे स्वतःला विचारा. अँड इफ द आन्सर इज येस, देन यू हॅव डन दिस ॲक्टिव्हिटी व्हेरी वेल. आणि तुम्ही ही कृती अगदी चांगल्या पद्धतीने केली असं समजा आणि अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. दिस वॉज द 4th ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रिज कोर्स. अशा प्रकारे आपण ही 4थी ॲक्टिव्हिटी ब्रिज कोर्सची पूर्ण केलेली आहे.